सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर या दरम्यान नवीन उड्डाणपूल जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि त्या उड्डाणपुलाची पाहणी जी आहे ती मंत्री माधुरीताई मिसाळ यांनी केलेली आहे। ताई, उड्डाणपूल चालू झालेला आहे तरी देखील वाहतूक कोंडी काही प्रमाणात दिसून येते, नेमकं कारण काय आहे? तुम्ही पाहणी देखील केली? आपण बघितलं असेल की उड्डाणपुलामुळे वाहतूक खूप फास्टमध्ये या चौकापर्यंत येऊन पोचते। असं लक्षात आलं की सर्व्हिस रोडला जे अतिक्रमण आहे किंवा जी हातगाड्या लागतात, जी खाऊ गल्ली आहे, त्यामुळे ज्या गाड्या लागतात त्याच्यामुळे सर्व्हिस रोडने येणाऱ्या वाहनांना एकच लेन उपलब्ध होते आणि तो सगळा फुगवटा वरनं उतरणाऱ्या वाहनांना जागा मिळत नसल्यामुळे तो फुगवटा पुलापर्यंत जातो। हे जी कारवाई अतिक्रमणची जर केली महानगरपालिकेने, आज सगळे अधिकारी इथे उपस्थित आहेत, तर त्यातला 60% प्रॉब्लेम हा सुटू जाईल। सिग्नलचा जो विषय होता, सिग्नल, फुटपाथ आणि इथून पॅरलल एक सर्व्हिस रोड, ह्याची पण पाहणी आत्ता आपल्या रोड विभागाने केलेली आहे। तो पॅरलल 7.5 मीटरचा रोड पण झाला तर इथून वळणारं ट्रॅफिक पण त्या रस्त्याने निघून जाईल। अशा पद्धतीचे एक आत्ता लगेच करणारे उपाय आणि काही कायमस्वरूपी उपाय। आता जे अनधिकृत गाडे वगैरे लागले जातात ते काढले जाणार आहेत का तातडीने? अर्थातच ते काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत विभागाला आणि 2 दिवसामध्ये संपूर्ण कारवाई करून त्यांनी हा रोड मोकळा करून द्यायचा आहे अतिक्रमण विभागाने, अशा सक्त सूचना त्यांना दिलेल्या आहेत। वाहतूक कोंडीला कुठेतरी वाहतूक पोलीस जबाबदार आहेत, कारण नियोजन चुकतंय, सिग्नलच्या शेजारी वाहतूक पोलिसांची संख्या कमी असते किंवा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात वाहतूक पोलीस कुठेतरी कमी पडत आहेत असं वाटतं? नाही असं वाटत, कारण हा जो इथला भाग आहे तिथे मोस्टली सिग्नलच्या टायमिंगचा प्रॉब्लेम होता। या चौकामध्ये वाहतूक पोलीस असतो। फक्त आम्ही आज ट्रॅफिकला पण सूचना दिलेल्या आहेत की ट्रॅफिकनी पण एक फिक्स पॉईंट लावावा, जसं अतिक्रमणला फिक्स पॉईंट लावायला सांगितलं आहे की ह्या सगळ्या गाड्या ज्या आजूबाजूला थांबतात, बस थांबतात, ट्रक थांबतात, छोटे छोटे टेम्पो थांबतात, तर त्यांच्यावर पण ट्रॅफिक विभागाने थोडंसं कारवाई करावी, त्यांनी पण एक फिक्स पॉईंट लावायची सूचना। नवीन जो पूल बांधण्यात आला आहे, काही समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल होत आहेत की काल परवा जो अवकाळी पाऊस पडला त्यामुळे तो ब्रिजमधून पाणी गळत होतं, अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात। नाही, मी तेही बघितलं। मी त्याच्यामध्ये पुलाचे काही कामं चालू होती आणि आपण ब्रिजचं उद्घाटन केलं, कारण नागरिकांची खूपच समस्या होती। ती छोटी मोठी कामं आहेत, त्याच्यामध्ये गंभीर असं काही नाही आहे। ज्याच्या इंजिनियरशी आमची देशमुख साहेब इथे आहेत, त्यांच्याशी पण माझी लगेच चर्चा झाली। त्यामुळे सोशल मीडियाला टाकताना लोक थोडंसं खूप त्यांना वेगळं वाटत होतं, तसं काही नाही आहे त्याच्यामध्ये। आपण पाहतोय की नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर काही प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी जाणवत होती आणि ती वाहतूक कोंडी नेमकी कशामुळे जाणवते याच्या पाहणी करण्यासाठी मंत्री माधुरी मिसाळ स्वतः जे आहेत ते त्या उड्डाणपुलाची त्यांनी पाहणी केलेली आहे। रस्त्याच्या शेजारी जे आहे ते अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण लवकरात लवकर काढून घ्यावं अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन तुषारसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।